होमिओपॅथी म्हटलं ना, तर प्रत्येक आजारासाठी औषध आहेत. एक जीनस एपिडेमिकस म्हणजे सपोज आता हा आउटब्रेक झालाय त्याबद्दलच बोलूया आपण. बिकॉज आता जी-बी-एसमध्ये काय होतं ना, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट केल्या जाते. सपोज ठीक आहे, जे प्रॉब्लेम दिसतोय त्या प्रॉब्लेमला ट्रीट केलं जातं. मॉडर्न सायन्समध्ये त्याला आय-जी-जी द्यावं लागतं. आय-व्ही आय-जी-जी जर दिलं समजा, तर काय होतं बऱ्याचदा तिथं पेशंटला लगेच रिलीफ येऊ शकतो. तसंच होमिओपॅथीमध्ये पण काय आहे, एक जीनस एपिडेमिकस म्हणजे की सपोज त्या रुग्णांमध्ये जे लक्षणं आहेत ते सगळे सेम आहेत का? सगळ्या रुग्णांना जर सारखेच लक्षणं असतील, जुलाब होणे, रक्त पडणे, त्याच्यानंतर हातापायाला मुंग्या येणे आणि पूर्ण बॉडी त्यांची पॅरलाईज होणे किंवा त्यांना सिव्हिअर क्रिटिकल कंडिशनला सामोरं जावं लागणे. जसं की हॉस्पिटलाइज्ड होऊ शकतात किंवा व्हेंटिलेटर लागू शकतात. अशा ज्या कंडिशन आहेत, अशा कंडिशनला आपण काय करू शकतो? जीनस एपिडेमिकस म्हणजे त्या आजाराच्या संदर्भात जे एक औषध आहे, तसं मी ते एक औषध काढलंय. त्याला म्हणतात अर्सेनिक अल्बम नावाचं जे औषध. जीनस एपिडेमिकस जर ह्या सिच्युएशनला कन्सिडर केलं, तरी ते योग्य ठरेल. आणि जर प्रत्येक रुग्णांनी जर त्यांना वाटत असेल, की त्यांना हा जी-बी-एस होऊ नये, तर त्यांनी अर्सेनिक अल्बम 30 चा 1 डोस सकाळी, 1 डोस संध्याकाळी असा आठवड्यातून एकदा जरी घेतला, तर त्याच्यात त्यांना प्रिव्हेन्शन मिळू शकतं.